ॲपल ट्री घेतला, ॲपलचा घेतला, एक कॉफीचा घेतला आहे, चेरीचा पण झाड आहे, आपण चेरी पण घेऊ. आज नर्सरीत आलो आहे काय झाडं घ्यायला. मस्त मोठी नर्सरी आहे आमच्या इथे, एक 10 किलोमीटरवर आहे. इथे मस्त मस्त छान छान झाडं आहेत. आवाकाडो आहे, त्यानंतर कॉफीचा आहे, अक्रोडचे झाड आहेत, सफेद चंदन आहे, छान छान झाड आहेत त्या नर्सरीत. इथे रामफळचं पण झाड आहे आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तसं आहे, 220ला वगैरे आहे. चेरीचा पण झाड आहे, आपण चेरी पण घेऊ. आपण थोडे मस्त झाडं घेतलेत, एक कॉफीचा घेतला आहे आणि एक ॲपल ट्री घेतला, ॲपलचा घेतला आहे. हे ह्यातलं बघा ना झाड, हे बघा आंबा पिकलाय. हो, हा मुंबई गोवा हायवे आहे आणि आम्ही झाडं घेतलेत. इथे नर्सरी आहे आणि आम्ही गाडीत पूर्ण भरून झाडं घेतलेत. आम्ही गाडी भरून एकदम मस्तपैकी झाडं सगळे आणलेत. तर इकडे सगळे आम्ही अनलोड करू, उतरवू. सगळे इकडे उतरवले, आम्ही अनलोड केले सगळे. आणि आम्ही काय काय छान छान झाडं आणलेत. त्यातला हा कॉफीचा एक झाड आहे, कॉफी आहे. त्यानंतर चेरीचे 2 घेतलेत, ह्याला काहीतरी छोटे फ्लॉवर्स पण आलेत. दोन चेरीचे घेतले. त्याच्यानंतर मला वाटते ही जायफळचं झाड आहे. मसाल्याचे काय काय झाडं घेतलेत, जसं ऑल स्पाइस आहे. त्यानंतर मिरीचा पण घेतलं. हा मिरीचा आहे, जसं खायचा पान आहे तसंच ते दिसतं. त्याला म्हणजे ब्लॅक पेपर आपण म्हणतो. त्यानंतर काय शोची झाडं घेतलेत, हे फनचे झाडं आहेत. त्यानंतर चिली आहे, ही थोडी वेगळी अशी युनिक चिली आहे. त्यानंतर हे फ्लॉवर्सचे वगैरे घेतले झाडं. हे बघा, हे खजूरचे झाडं आहेत, खजूरचे 2 झाडं घेतलेत. त्याच्यानंतर व्हाईट लिली, हे रोजमेरीचे आहेत. ह्याचा हर्बल टी पण बनतो. हे पार्वतीचे आहेत, ह्याला प्राजक्ता किंवा पारिजात पण म्हणतात. मोठी झाडं पण आहेत. हा कडुलिंबचा परत घेतलाय, नीम ट्री. हा बदामाचं झाड आहे आणि हा ऑल स्पाइसचा झाड आहे. हा सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर हा एका झाडामध्ये असतं, असं आहे. आणि इथे काय बाकीचे कटिंग्स वगैरे आहेत, ते आत्ता मी लावणार आहे. आणि हा ॲपल ट्री आहे आणि आपल्या ह्या क्लायमेटला नक्कीच ॲपल ट्री ग्रो होईल असा माझा एक अंदाज आहे. आपण ट्राय करून बघणार आहोत. ॲपल ट्री आपल्याकडे ॲपल येतील का, नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा.